श्री स्वामी समर्थ. डवरीज किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण खमंग आणि कुरकुरीत चविष्ट अशी बेसनची पोळी तयार केलेली आहे. चला तर कशी बनवायची पाहूया. बेसनची पोळी तयार करण्यासाठी लागणारे साहित्य: अर्धा कप बेसन पीठ, 1 चमचा तिखट मसाला, चवीपुरता मीठ, अर्धा चमचा हळद, एक बारीक चिरलेले टोमॅटो, एक बारीक चिरलेला कांदा आणि थोडीशी चिरलेली कोथिंबीर. आणि आपल्याला बॅटर तयार करण्यासाठी थोडंसं लागणारं पाणी. बॅटर तयार करण्यासाठी एका वाटीत बेसनचं पीठ, लाल तिखट, चवीपुरतं मीठ आणि हळद घेतलेली, कांदा, एक बारीक चिरलेला टोमॅटो, आणि कोथिंबीर. बॅटर आपल्याला जसं पाहिजे तसं हळूहळू त्यात पाणी घालायचं. आपलं बॅटर आता व्यवस्थित तयार झालेलं आहे. आपण आता गॅस ऑन करून घेऊया. तवा गरम होईपर्यंत आता 1 चमचा तेल टाकलंय आपण. आपलं आता तेल गरम झालेलं आहे. आपण ते तेल सगळीकडे पसरून घेऊया आणि तयार केलेलं बॅटर आता त्याच्यात घालूया. ते सगळे व्यवस्थित सगळीकडे पसरवून घ्यायचं. सगळीकडनं छान व्यवस्थित करून घ्यायचं. गॅस जरा व्यवस्थित मंद आचेवर ठेवायचा. 2 मिनिटं आपण मंद आचेवर ठेवून घेतले. आता हे व्यवस्थित शिजलंय. हे आता आपण त्याला पलटूया. आता असंच 2 मिनिटं ह्याला ठेवूया. नंतर आपली पोळी तयार झालेली आहे. बघा तुम्ही, एकदम अशी छान व्यवस्थित झालेली आहे. आपण ही लहान मुलांसाठी डब्याला 10 मिनिटात तयार होणारी रेसिपी आहे. आता ही आपण व्यवस्थित एका प्लेटमध्ये काढून घेऊया. ही व्यवस्थित अशी तयार झालेली आहे. एकदम अशी कुरकुरीत, छान, व्यवस्थित, एकदम मस्त झटपट रेसिपी आहे. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी डवरीज किचन चॅनलला सबस्क्राईब, शेअर, लाईक करा. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा.